नमस्कार मित्रांनो, जॉब जंकी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे सेल यांच्यातर्फे 2025-26 ची लेटेस्ट अशी भरती काढण्यात आलेली मित्रांनो, मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठीची ही भरती आहे. टेक्निकल पोस्ट आहेत मित्रांनो, आणि विशेष म्हणजे इथं कुठल्याही प्रकारची गेट तुम्हाला लागणार नाहीये. म्हणजे विदाऊट गेट ही भरती आहे. फक्त सीबीटी टेस्टवर तुमचं सिलेक्शन होणार आहेत मित्रांनो. आणि सीटीसी तुम्ही बघू शकता 16 लाख ते 17 लाख एवढं चांगलं सीटीसी तुम्हाला तिथं असणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या नोटिफिकेशन बद्दल सर्व डिटेल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघूया. तर चला मित्रांनो, बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन. इथं बघू शकता मित्रांनो, तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशनवर आपण आलेलो आहोत. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यातर्फे ही भरती काढण्यात आलेली आहे. 12/11/2025 ला ही नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले मित्रांनो. तर टोटल पोस्ट तुम्ही बघू शकता 124 मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदासाठीची ही भरती आहे मित्रांनो. नंबर ऑफ पोस्ट डिसिप्लिन वाईज बघूया आपण. केमिकल साठी आहे 5 पोस्ट, सिव्हिल साठी आहे 14 पोस्ट, कॉम्प्युटर साठी आहे 4 पोस्ट, इलेक्ट्रिकल साठी आहे 44 पोस्ट, इन्स्ट्रुमेंटेशन साठी 7, मेकॅनिकल साठी 30 आणि मेटलर्जी साठी 20 एवढ्या पोस्ट, टोटल 124 पोस्ट काढण्यात आलेल्या आहे मित्रांनो. तर रिझर्वेशन कॅटेगरी वाईज किती पोस्ट आहे ते आपण बघूया. टोटल 124. त्यामध्ये ओपन साठी 35 आहे, ओबीसी साठी 31 आहे, एससी साठी 22 आहे, एसटी साठी 18 आहे आणि ईडब्ल्यूएस साठी पण 18 पोस्ट देण्यात आलेला आहे मित्रांनो. पुढचं बघूया मित्रांनो, इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर अप्पर एज लिमिट इथं ठेवण्यात आलेलं आहे 28 वर्ष, जे की 5/12/2025 पर्यंत तुमचं असणार आहे. आणि नॉट बॉर्न अर्लियर दॅन 5/12/1997 म्हणजे 1997च्या आधी ज्यांचा जन्म झालेला आहे ते यासाठी अर्ज करू शकत नाहीत. तर इथं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे मित्रांनो. अप्पर एज लिमिट कधीपर्यंत 5/12/2025 ही त्याची क्लोजिंग डेट असणार आहे. एससी एसटी साठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे मित्रांनो. ओबीसी साठी 3 वर्ष. नंतर पीडब्ल्यूडी बीडी कॅन्डिडेट मध्ये जनरल साठी 10 वर्ष, एससी एसटी कॅन्डिडेट साठी 15 वर्ष आणि ओबीसी कॅन्डिडेट साठी 13 वर्ष. डिपार्टमेंटल कॅन्डिडेट साठी 45 इयर्स इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो अप्पर एज रिलॅक्सेशन. नंतर महत्वाचं इथं बघूया मिनिमम क्वालिफिकेशन. तर तुम्हाला डिग्री इन इंजिनिअरिंग विथ 65% मार्क्स, तुम्हाला इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये 65% मार्क्स लागणार आहे मित्रांनो. तर हे फक्त फायनल इयरचे मार्क्स नाही, इथं ॲव्हरेज ऑफ ऑल सेमिस्टर म्हटलेलं आहे मित्रांनो. तर ॲव्हरेज कॅल्क्युलेट करून तुम्ही अर्ज करायचा आहे. तर कुठले या दिलेल्या 7 डिसिप्लिन मध्ये तुम्हाला तुमचं डिग्री झालेलं पाहिजे मित्रांनो. केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल अँड मेटलर्जी या 7 ज्या डिसिप्लिन्स आहे याच्यामध्ये तुमचं डिग्री झालेलं असलं पाहिजे. तर या ज्या 7 डिसिप्लिन आहे यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या ब्रांच येतात ते इथं डिटेल दिलेलं आहे मित्रांनो. केमिकल मध्ये येतं केमिकल इंजिनिअरिंग अँड केमिकल टेक्नॉलॉजी, तसेच इलेक्ट्रोकेमिकल इंजिनिअरिंग. सिव्हिल मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर मध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. असं प्रत्येक डिसिप्लिन वाईज त्यामध्ये कोणत्या ब्रांच येतात ते सर्व इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो. म्हणजे यापैकी तुमचं कुठलंही शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही त्या डिसिप्लिन मध्ये अर्ज करू शकतात. म्हणजे केमिकल समोर हे जेवढ्या 3 ब्रांच दिलेले आहे यांच्यापैकी तुमचं कोणतं सिलेक्शन, तुमचं जे एज्युकेशन झालेलं असेल कुठल्याही ब्रांच मध्ये तर तुम्ही त्या डिसिप्लिन साठी अर्ज करू शकतात. फॉर एक्झाम्पल तुमचं आता मेटलर्जी ग्रुपसाठी तुमचं जर मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये जर तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्ही मेटलर्जिकल या डिसिप्लिन मध्ये अर्ज करू शकतात मित्रांनो. नंतर इथं काही मेडिकल स्टँडर्ड पण दिलेले आहे. त्यामध्ये वेट जे आहे ते मिनिमम 45 kg आहे आणि हाईट 155 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे मित्रांनो. नंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तुमची, तर ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, जी की जानेवारी किंवा फेब्रुवारी 2026 मध्ये होईल मित्रांनो. त्यासाठी वेगवेगळे सेंटर देण्यात आलेले आहे. बेंगलुरू, भिलाई, नगर, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, देहरादून, दिल्ली, दुर्गापूर, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, जमशेदपूर, एर्नाकुलम, कोलकाता असे बघू शकता मित्रांनो तुम्ही. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, भरपूर असे सेंटर देण्यात आलेले. ते या सेंटरवर तुमची एक्झाम होणार आहे. तर ऑनलाईन एक्झामिनेशन जी असणार आहे ती आहे 200 मार्क्सची असणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट राहील तो आहे डोमेन नॉलेजचा, म्हणजे तुमच्या एज्युकेशन बेसिसवर तो पहिला पार्ट राहील, ज्याला की 40 मिनिटं देण्यात येणार आहे.
आणि 100 मार्काला सेकंड पार्ट राहील, जो की ऍप्टिट्यूड टेस्टवर असणार आहे मित्रांनो. त्यासाठी 80 मिनिटं तुम्हाला इथं देण्यात येणार आहे फॉर टोटल 100 मार्क्स. नंतर तुमचं सीबीटी झाल्यानंतर, सीबीटी पास झाल्यानंतर तुमचं पुढचं भाग राहणार आहे मित्रांनो ग्रुप डिस्कशन अँड इंटरव्ह्यू तिथं होणार आहे. त्यानंतर पुढे बघूया तुम्ही एम्युलमेंट्स आपण बघूया मित्रांनो. तर यासाठी पोस्टसाठी तुम्हाला बेसिक पे जो आहे तो 50,000 असणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला ते सर्व E1 ग्रेडसाठी 60,000 ते 1,80,000 रुपये एवढं सॅलरी असणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगवेगळे अलाउन्सेस मिळणार आहेत मित्रांनो. अशा प्रकारे तुमचं CTC जे होणार आहे ते अप्रॉक्सिमेटली 16 ते 17 लाख पर ॲनम एवढं असणार आहे मित्रांनो, जे की खूप चांगलं असं सॅलरी आहे. आता हाऊ टू अप्लाय कसं करायचं तर तुम्हाला www.sale.co.in किंवा www.salecareers.com या वेबसाईटवर जाऊन तिथं तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. नंतर ऍप्लिकेशन फी बघूया, जी की 1,050 रुपये ऍप्लिकेशन फी आहे जनरल, OBC, NCL कॅन्डिडेटसाठी, NCL EWS कॅन्डिडेटसाठी, आणि रुपये 300 ही एवढी प्रोसेसिंग फी त्याला लागणार आहे. तर SC ST साठी फी नसते मित्रांनो, पण 300 रुपये ही जी प्रोसेसिंग फी आहे ही भरावी लागणार आहे मित्रांनो. तर इथं काही महत्त्वाच्या सूचना पण दिलेल्या आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या नोटिफिकेशनची लिंक देईल, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून डिटेल वाचून घ्यायची मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट डेट्स तर 15/11/2025 पासून ऑनलाईन अर्ज चालू होणार आहेत मित्रांनो. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती आहे 5/12/2025. तर अशी खूप महत्त्वाची भरती आहे मित्रांनो. विशेष म्हणजे विदाऊट गेट आहे, त्यामुळे खूप चांगली अशी सुवर्ण संधी आहे. तर यासाठी लवकरात लवकर अर्ज करायचा मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.